हिंगणघाट शहरातील श्री शगुन मॉल मध्ये झालेल्या चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा वर्धा पथकाने उघडकीस आणला आहे। आरोपीच्या घरातून गुन्ह्यातील सर्व सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार श्री शगुन मॉल मध्ये कपडे खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीने आपली बॅग आणि पर्स मोपेडच्या पायदानावर ठेवली होती। या पर्स मध्ये सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम होती। काही वेळाने परत आल्यानंतर ती बॅग चोरीस गेल्याचे लक्षात आले। तक्रारीनंतर हिंगणघाट पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद झाला। स्थानिक गुन्हा शाखा वर्धा पथकाने समांतर तपास करताना 9 ऑगस्ट रोजी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी गजानन बाबूराव चौधरी वय 44 वर्ष राहणार शिवाजी पार्क हिंगणघाट यांच्या घरी छापा टाकला। घर झडती चोरीचा संपूर्ण मुद्देमाल मिळाला। जागीच पंचनामा करून दागिन्यांची पडताळणी व वजन करण्यात आले आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपीने चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी हिंगणघाट पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले। ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केली। न्यूज एक्सप्रेस साठी सतीश काळे यांची रिपोर्ट।